विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे सभासद व्हा। यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण एक नवीन व्हिडिओ करत आहोत। इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलवर आज आपण इयत्ता तिसरी आणि चौथी दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एक गुणाकाराची नवीन पद्धत बघत आहोत, ती म्हणजे लॅटिस पद्धतीचा गुणाकार। आपण नेहमी साध्या पद्धतीने गुणाकार करतो, हो की नाही? परंतु लॅटिस पद्धतीचा गुणाकार करताना बरेचसे विद्यार्थी गोंधळ करत आहेत। महाराष्ट्रातून खूप साऱ्या पालकांचे मेसेजेस, कॉल्स आलेले आहेत की मॅडम लॅटिस पद्धतीचा गुणाकाराचा व्हिडिओ अपलोड करा। म्हणून आज मी या ठिकाणी लॅटिस पद्धतीचा गुणाकार तुम्हाला दाखवणार आहे। चला तर इयत्ता तिसरी आणि चौथीचे सगळे विद्यार्थी आपापली गणिताची वही घ्या। व्हेरी गुड, तारीख घातली सगळ्यांनी? खूप छान। चला वर नाव द्या, लॅटिस पद्धतीचा गुणाकार। काही अवघड नाहीये, सगळं सोपं आहे। तुम्हाला संख्यांची स्थानं माहित आहेत, स्थानांवरून संख्यांची किंमतही माहित आहे, हो की नाही? चला तर मग करूया सुरुवात आपण। व्हेरी गुड। चला पहिलं गणित आपण इथं या ठिकाणी लिहिणार आहोत। रेडी सगळेजण? 235 गुणिले 5 बरोबर किती? ठीक आहे, असं गणित आहे। आता आपल्याला या ठिकाणी या गुणाकाराची मांडणी लॅटिस पद्धतीने करायची आहे। म्हणजे काय करायचंय? आपल्याला चौकोनामध्ये या गणिताची मांडणी करायची असते। 3 अंकी संख्या असेल तर आपल्याला उभे 4 चौकोन झाले पाहिजेत। इथे पट्टी पेन्सिल नाही, मी डायरेक्ट स्क्रीनवर रेषा देत आहे, त्यामुळे त्या थोड्याशा वाकड्या तिकडे येत आहेत। तुम्ही काय करायचंय? पट्टी पेन्सिलचा वापर करून या प्रकारे आखायचंय। पहा, 3 अंकी संख्या आहे, मी 4 चौकोन केलेत। 1 अंकी संख्या इथे 2 झालेत। हा जो चौकोन आहे हा गुणाकाराची चिन्ह मांडण्यासाठी आहे। आता आपल्याला काय करायचंय? ही जी संख्या आहे 235, याच्यातील प्रत्येक अंकाची स्थानानुसार किंमत लिहायची। 2चं स्थान आहे शतक म्हणून 200, 3चं स्थान आहे दशक म्हणून 30, 5चं स्थान आहे एकक म्हणून 5। आलं लक्षात सगळ्यांच्या? गुणिले किती आहे? 5, 5चे 5च। मांडणी लक्षात आली इथपर्यंत सगळ्यांची? ही मांडणी एकदा बरोबर आली की पुढे कोणताही प्रॉब्लेम नाही। पहा, 2 शतक 200, 3 दशक 30, 5 एकक 5 गुणिले 5। आता इथे काय करायचंय? हा दोघांचा तिरका गुणाकार करायचा। 5 दुने 10 आणि इथं 2 शून्य आहेत। शून्याचा गुणाकार तुम्हाला माहिती आहे, 0 0 0च। 2 शून्य आहेत म्हणून इथे आपण अजून 2 शून्य मांडायची। 200 गुणिले 5 1000। 5 नी शून्याला गुणले 0 आले, 5 नी शून्याला गुणले 0 आले, 5 दुने 10। ओके, या दोघांचा गुणाकार इथे मांडला। आता या 5 नी आपल्याला प्रत्येक संख्येला गुणायचंय। मग आता कोणाला गुणायचंय? 5 नी 30 ला गुणायचंय। ठीक आहे, मी थोडंसं इथं पेनाचा रंग बदलते म्हणजे लक्षात येईल। आता 5चा आणि 30चा गुणाकार, 5 शून्य 0, 5 त्रिक 15, तर आला 150। बघा, 5 नी 200 ला गुणलं, 5 नी 30 ला गुणलं, आता 5 नी 5 ला गुणायचं ह्या दोघांचा गुणाकार। 5 5 25। ओके, समजलं सगळ्यांना? बघा, पहिलंच गणित आहे म्हणून पुन्हा पुन्हा मी सांगतेय। पहिल्यांदा काय केलं आपण? प्रत्येक संख्येची मांडणी केली त्याच्या स्थानानुसार। 230 आणि 5 गुणिले 5, 5 नी प्रत्येक संख्येला गुणायचं। आता या ठिकाणी गुणाकार केल्यानंतर आपल्याला ही 3 उत्तरं सापडली, 1000, 150 आणि 25। या सगळ्याची आपण बेरीज मांडायची। बेरीज मांडताना काय करायचं? संख्या लांब लांब लिहायच्या, एकाखाली एक मांडायच्या, म्हणजे बेरीज बरोबर येते। 1000 अधिक 150 अधिक 25। ओके, आता या सगळ्याची काय करायची? बेरीज। 0 अधिक 5 5, 5 अधिक 2 7, 0 अधिक 1 1, एकाचा 1।
किती आलं उत्तर? 1175. झालं तर मग हेच निघालं आपल्या गुणाकाराचं उत्तर. 235 गुणिले 5 ह्याचं उत्तर आहे 1175. सोपं आहे की नाही? काय अवघड आहे का? पुन्हा सांगते. 235 गुणिले 5 यामध्ये आपण काय केलं? या अंकांच्या स्थानिक किमतीनुसार हे अंक इथं चौकोनामध्ये मांडले. गुणिले 5. 5 नी प्रत्येक संख्येला गुणायचंय. आपण तितका गुणाकार करून इथे उत्तर मांडलं. ओके. आणि मग हे जे 3 उत्तर आली याची आपण काय केली? बेरीज केली आणि आपल्याला आपलं उत्तर सापडलं. सगळ्यांनी पुस्तका वहीमध्ये लिहून घेतलं असेल. घेतलं? व्हेरी गुड. आता लॅटिस पद्धतीमध्ये 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं गुणणं नाही हे आपण आत्ताच पाहिलं. आता आपण काय पाहायचं? 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणणे किंवा 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं पाहायचं. रेडी? व्हेरी गुड. चला पेन घेते. 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्या 1438 गुणिले 12 बरोबर किती? दिलं सगळ्यांनी गणित? आता मग अशी 3 अंकी संख्या होती, आता 4 अंकी संख्या आहे. 3 अंकी संख्या असेल तर 4 चौकोन केले होते आपण. 4 अंकी संख्या असेल तर किती चौकोन करायचे आपल्याला? बरोबर 5 चौकोन. करूया. 1 2 3 4 आणि 5. आता ज्या संख्येने आपण गुणणार आहोत ती 2 अंकी संख्या आहे. ते आपल्याला इथं आडवे 3 चौकोन झाले. ओके, अंडरस्टँड? व्हेरी गुड. चला गुणाकार करायचा. इथं गुणाकाराचं चिन्ह आपण मांडलेलं आहे. आता आपण काय करूया? संख्या मांडूया. एकक, दशक, शतक, हजार. पहा, 8 एकक, 3 दशक, 4 शतक, 1 हजार. मग आपण हजाराचा 1 हजाराचं हे मांडूया. ओके, 4 ची किंमत 400 म्हणून 400 मांडूया. 3 ची किंमत 30, 8 ची किंमत 8 गुणिले 12. 12 मध्ये 1 दशक आहेत आणि 2 एकक आहेत. इथे सुद्धा आपण संख्यांची मांडणी त्याच्या स्थानिक किमतीनुसारच मांडायची आहे. पर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? सेम मगासारखं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार मांडायचा. अगोदर कोणाचा गुणाकार करायचा आपण सांगा? मगाशी कसा केला होता तसा. 1000 आणि 10 या दोघांचा गुणाकार मांडायचा आपल्याला. आता दोन्ही संख्येमध्ये शून्य असेल तर नियम काय आहे? जेवढे शून्य आहेत तेवढे आधी मांडून घ्यायचे. किती शून्य आहेत? 1 2 4. 4 शून्य मांडून घेऊया. 1 2 4. उरले कोण? 1 1. 1 गुणिले 1 1. 10,000 हे 10 गुणिले 400 4. 30 गुणिले 10 300. 10 गुणिले 8 80. झाला या चौघांचा गुणाकार. अगोदर कशाने गुणला आपण सांगा? बरोबर, अगोदर 10 ने गुणलं. आता कोण उरले गुणायचं? 2 उरले. आता 2 ने गुणायचं. आता पहिला गुणाकार कोणाचा? 1000 आणि 2 चा. 1000 गुणिले 2 2000. ओके, 400 गुणिले 2 800. 30 गुणिले 2 60. 8 दुने 16. जमलं? व्हेरी गुड. आता काय करायचंय आपल्याला? मग सांगितल्या पद्धतीनं आठवलं का? पहिल्यांदा काय केलं आपण? संख्येची मांडणी केली. परत काय केलं? गुणाकार केला. आता गुणाकार करून आपल्याला टोटल 8 संख्या मिळाल्या. बरोबर. आता या 8ही संख्येचा आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायची. काय करायची आहे? बेरीज करायची. मग करूया बेरीज.
या ठिकाणी हे शून्य पुसलं गेलेलं मी मांडते. ओके, चला बेरीज करूया. 10,000 आपण काय करूया, संख्या क्रमाने मांडूया. 10,000 झाले. नंतर त्याच्या खाली किती आहे, 2,000 अधिक 2,000. मगाशीच सांगितलं, बेरीज करताना काय करायचं, अंकाखाली अंक मांडायचा. तर ह्या दोन संख्या मांडून झाल्या. आता हे घ्या, 4,000 अधिक 4,000 मांडलं सगळ्यांनी. त्यानंतर कोडे 800 मांडा, इथं 800 मांडलं. तर कोण 300 अधिक 300, कंटाळा करायचं नाही, अधिक 60. जागा थोडी जास्त लागते, ठीक आहे, पण अधिक 80. ते सगळ्यांना अधिक शेवटचा अंक 16. काय करायचे आपल्याला, बेरीज करायची. काय करायचे, बेरीज. बघा 8 ही संख्या आपण मांडल्या आहेत का, याची खात्री अगोदर करायची आणि मगच उत्तर मांडायचं. 0 अधिक 6, मी उत्तर इथं मांडते 6. 8 अधिक 1 9, 9 अधिक 6 15, 15शी 5, हातचाला 1. 8 आणि 3 11, 11 1 12, 12शी 2, हातचाला 1. 4 आणि 2 6 आणि 1 7, एकाचा 1. 17,256. इथे खाली जागा नाही स्क्रीनवर, त्यामुळे मी बाजूला उत्तर मांडले. तुम्ही सरळ एकाखाली एक मांडायचं आहे वहीमध्ये, ठीक आहे. 1,438 गुणिले 12चं उत्तर आले 17,256. सोपं आहे ना, व्हेरी गुड. चला तर मग आणखीन आपण गणित पाहूया, पुढे जाऊया. 235 गुणिले 3 बरोबर किती, चला करूया. 235 हे करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्याला आयताकृती चौकोन आखायचा आहे. पहा, तुम्ही पट्टी पेन्सिलचा वापर करा. मला इथे डायरेक्ट स्क्रीनवर लिहावं लागतंय, त्यामुळे हे करताना काय होतंय, त्याच्या थोड्याशा वाकड्या तिकडे येतात, पण त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही तुमच्या वहीमध्ये पट्टी पेन्सिल रेषा आखा. या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह मांडायचंय. 235 मध्ये 5चं स्थान एकक आहे, 3चं स्थान दशक आहे, 2चं स्थान शतक आहे. 2 शतक, मग त्याची किंमत किती, 200. 3 दशक 30, 5 एकक 5 गुणिले 3, 3ची किंमत 3च, ठीक आहे. आता याप्रमाणे मांडणी केल्यानंतर या दोन संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. आता हा गुणाकार मी वेगळ्या शाईमध्ये तुमच्या लक्षात येईल. अगोदर आपण 200 आणि 3 याचा गुणाकार करणार. शून्याचा गुणाकार तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, हो की नाही. 3 दुने 6 आणि वरची 2 शून्य जशी तशी मांडायची. 200 गुणिले 3 600. आता कोणाचा गुणाकार करायचा, या दोघांचा गुणाकार इथे मांडला. आता 30 आणि 3चा गुणाकार करायचा आहे. 3 त्रिक 9 आणि शून्याचे 0. बघा 200 गुणिले 3 झालं 600 उत्तर आलं. 30 गुणिले 3 झालं 90 उत्तर आलं, बरोबर. आता 5 गुणिले 3, आता 5चा आणि 3चा गुणाकार करायचा आहे. 5 त्रिक 15. समजलं सगळ्यांना, काही अवघड आहे का, नाही. आपण उभा गुणाकार करतो, इथं काय केलंय आपण, या ठिकाणी तिरका गुणाकार मांडलेला आहे. पहिला गुणाकार कोणाचा केला, 200 गुणिले 3. नंतर कोणाचा केला, 30 गुणिले 3. आणि नंतर कोणाचा केला आपण, सांगा, 5 गुणिले 3, बरोबर, हो की नाही. जमलं सगळ्यांना, व्हेरी गुड. मग बघा, आता इथं ज्या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत, म्हणजे या निळ्या रंगातल्या 690 आणि 15, यांची आपण काय करणार आहे, बेरीज करणार. इथे बाजूला मांडायची. 600 अधिक 90 अधिक
15. बेरीज करताना संख्या एकाखाली एक मांडायच्या, नाही तर आपली बेरीज चुकू शकते. 0 अधिक 5 5, 9 अधिक 1 10 0, हातचाला 1, 6 आणि 1 7. किती उत्तर आलं रे? 705. बरोबर. आहे की नाही सोपा गुणाकार? बघा पुन्हा एकदा मी सांगतेय. 235 गुणिले 3. यामधील संख्यांच्या स्थानाप्रमाणे आपण संख्या इथं लिहिली आहे. 2 शतक म्हणून 200, 3 दशक म्हणून 30, 5 एकक म्हणून 5. ही मांडणी केली आडवीवर. आता ज्यांनी गुणायचंय त्याची मांडणी उभी येते, इथं गुणिले 3. मग आता या संख्यांचा तिरका गुणाकार करायचा आहे. अगोदर 200 गुणिले 3, 2 त्रिक 6, 2 शून्य जसे तशी, 3 त्रिक 9, हे शून्य मांडलं जसं तसं, 5 त्रिक 15. उत्तरासाठी संख्या आल्या 690 15. त्या तिघांची बाजूला बेरीज केली आणि जे उत्तर आलेलं आहे 705, हे या गुणाकाराचं उत्तर आहे. 235 गुणिले 3, उत्तर आहे 705. सगळ्यांनी वहीमध्ये लिहून घेतलं? व्हेरी गुड. चला आता आपण काय करूया, नवीन गणित पाहूया. सगळ्यांनी लिहून घेतलं? समजलं? हळूहळू सगळ्यांना सगळं समजेल, बरोबर आहे ना? थोडासा धीर धरायचा, सगळ्या गोष्टी एकदम येत नाहीत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला सगळी गणित जमून जातील. आता आपण दुसरं गणित. कोणता रंग घेऊया रे? निळा. ठीक आहे, राहुलला निळा रंग पाहिजे, त्यामुळे आपण निळ्या रंगाने गणित सोडवूया. चला पुढचं गणित आहे 165 गुणिले 6 बरोबर किती? तर जसं मगाशी केलं होतं आपण तसे चौकोन आखायचे. 3 अंकी संख्या असेल तर उभ्या रेषा किती येतील? 1 2 3. चौकोनामध्ये उभ्या रेषा किती येतील? 3. गुणणारी संख्या सुद्धा एक अंकी आहे, त्यामुळे इथे एकच कप्पा करायचा, ते गुणिलेचं चिन्ह मांडायचं. आता ओळीने ही संख्या स्थानानुसार आहे अशी मांडायची. एकाचं स्थान काय आहे? शतक. 1 शतक म्हणजे 100. 6चं स्थान काय आहे? दशक, म्हणून इथे मांडायचे 60. 5चं स्थान आहे एकक, म्हणून इथे मांडायचे 5. आता ज्या संख्येने आपण गुणणार आहोत ती संख्या हे उभ्या टेबलमध्ये, उभ्या रकान्यामध्ये मांडायची. आता आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. आपल्याला गुणाकाराचं उत्तर मांडायचं. पहिल्यांदा आपण काय करणार आहे? 100 गुणिले 6 या दोघांचा गुणाकार. 100 गुणिले 6, 6 एके 6, 2 शून्याचे 2 शून्य, 100 गुणिले 6 600. जमलं सगळ्यांना? आता कोणाचा गुणाकार करायचा? 100चा झाला. आता 60. 60 आणि 6, 6 36. 6 गुणिले 0 0. जमलं? आता कोण उरलं गुणाकार करायचं रे? 5. 5 आणि 6चा गुणाकार 5 30. समजलं सगळ्यांना? आपण प्रत्येक 2-2 संख्यांचे गुणाकार केलेले आहेत, बरोबर? 100 गुणिले 6 600, 60 गुणिले 6 360 आणि 5 गुणिले 6 तर आता काय करायचं? या उत्तरादाखल या ज्या संख्या आलेल्या आहेत 600 360 आणि 30, त्यांचा आपण बेरीज करायचे बाजूला. चला तर मांडा, लांब लांब मांडा, हे बेरीज चुकणार नाही. एकाखाली एक संख्या येईल. 600 अधिक 360 अधिक 30. मांडले का सगळी उत्तर? मांडली. आता याची काय करायची? बेरीज. 0 अधिक 0 0, 6 अधिक 3 9 आणि 6 अधिक 3 9. सापडलं उत्तर. 165 गुणिले 6, तर आलं 990. आहे की नाही सोपं? समजलं सगळ्यांना? चला तर मग पटापट गणित लिहून घ्या वहीमध्ये.
घेतलं? समजलं? प्रत्येक संख्येला त्याच्या स्थानाप्रमाणे मांडणी करायची आहे आणि त्याचा काय करायचं आपल्याला पुन्हा प्रत्येक कप्प्याचा गुणाकार करायचा आहे आणि जे उत्तर आले आहेत त्याची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. झालं सगळ्यांचं? रफ करते मला सगळ्यांना समजतंय, मला फार आवडलंय. मला काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका, आपण निश्चितच त्याचा विचार करूया. आणि हे पहा, कोणतीही गोष्ट प्रॅक्टिस शिवाय होत नाही. मी वारंवार वेगळ्या प्रकारच्या संख्या घेऊन याची प्रॅक्टिस केली पाहिजे तरच आपल्याला गणित येणार आहे. चला आता ऑरेंज कलर घेऊया. आता 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं गुणण्याचं हे शेवटचं गणित घेते. त्यानंतर 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणण्याचं उदाहरण आपण घेत आहोत. चला घ्या, सोपं गणित घेऊया. 367 गुणिले 5 बरोबर किती? चला मगासारखी मांडणी करायची आपल्याला. अगोदर आयत आखून घ्यायचा आहे. 4 भाग करायचे म्हणजे उभ्या रेषा किती येणार? 3 येणार. 1 अंकी संख्येने गुणायचंय म्हणून आडवी रेषा 1. हे कोपऱ्यामध्ये काय रे? गुणाकाराचं चिन्ह. 3चं स्थान काय आहे? एकक, दशक, शतक. 3 शतक म्हणजे किती? 300. 6 दशक 60. 7 एकक 7. आणि कोणी गुणायचंय? 5 ने. झाली का मांडणी सगळ्यांची? व्हेरी गुड. चला आता उत्तर बघूया आपण. अगोदर कोणाचा गुणाकार करायचा सांगा पटापट. बरोबर, या दोघांचा. 5 त्रिक 15. 5 गुणिले 0 0च येतं म्हणून 2 शून्य जशी तशी. उत्तर आलं 1500. आता कोणाचा गुणाकार? 5चा आणि 60चा. तोंडी करायचा. 5 30. 5 नी 6ला गुणले पण शून्याचं गुणाचं राहिलंय. 5 0 0. आता 5 आणि 7चा गुणाकार. 5 7 35. ओके. सगळ्यात महत्वाचं, गुणाकार करण्यासाठी पाठ असणं गरजेचं आहे. ओके. आता इथे कोणकोणते 3 संख्या आपल्याला मिळाल्या सांगा पटापट सांगा. बरोबर, 300 गुणिले 5 1500. 60 गुणिले 5 300. 7 गुणिले 5 35. 1500 300 35. या 3 संख्यांची आता आपल्याला काय करायचे? इकडे बेरीज करायची आहे. चला मग इकडे मांडा. 1500 1500 लांब लांब मांडायचं. अधिक 300 खाली एक संख्या मांडायची. अधिक 35. ओके. आता यांची काय करायची आपल्याला? बेरीज. 0 अधिक 5 5. 0 अधिक 3 3. 5 अधिक 3 8. एकाचे 1. काय उत्तर आलं? काय उत्तर आलं दिसतंय का सगळ्यांना? हे बघा, 1500 अधिक 300 अधिक 35. उत्तर आलेलं आहे 1835. चला तर मग पटकन उत्तर लिहून टाका या ठिकाणी. 1835. जमलं सगळ्यांना? व्हेरी गुड. चला लिहून घेतलं सगळ्यांनी वहीमध्ये. 367 गुणिले 5. व्हेरी गुड. जमलं सगळ्यांना? चला आता काय करूया? गणित घ्यायचं ना. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं आपण आता काय करणार आहे? 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येत आपण घेणार आहोत. चला घ्यायचं पुढचं गणित. व्हेरी गुड. रेडी सगळेजण? 234 गुणिले 65. ह्या पुढचं गणित. 234 गुणिले 65 बरोबर किती? मगासारखंच काय करायचंय? चौकोन आखायचे.
3 अंकी संख्या आहे. उभ्या रेषा किती येणार आहेत? 4 येणार आहेत. सॉरी 3 येणार आहेत. म्हणजे चौकोन किती होणार आहेत? 3 होणार आहे. आणि आडव्या रेषात 2 येणार आहेत कारण 2 अंकी संख्या आहेत म्हणजे चौकोन 3 झाले. हे गुणाकाराचं चिन्ह. 2चं स्थान शतक म्हणून इथे आले 200. 3चं स्थान दशक म्हणून इथे आले 30. 4चं स्थान एकक म्हणून इथे आले 4 गुणिले 65. आता 65 मध्ये 5 एकक आहेत आणि 6 दशक आहेत म्हणून 6 दशक म्हणून 60 आणि 5 एकक म्हणून 5. ओके, आता या दोघांचा गुणाकार करायचा. कितीही मोठी संख्या असली, शून्याचा गुणाकार असेल तर घाबरायचं नाही. 0 गुणिले 0 शून्यच असतं. त्यामुळे जेवढी शून्य आहेत तेवढी शून्य उचलून मांडायची आपण. आलं लक्षात तुमच्या? काय सांगितलं मी? 0 गुणिले 0 शून्यच. चला तर मग 6 दुने 12 हे मांडूया आपण 12. हे पण मांडूया 12. 6 दुने 12. किती शून्य आहेत? 1 2 3. चला मांडा 3 शून्य. 1 2 3. 1 2 3. ठीक आहे. आता 30 आणि 60चा गुणाकार. 6 त्रिक 18. शून्य किती आहेत? 2 आहेत. त्यामुळे 2 शून्य मांडा. उत्तर आलं 1800. याच्या खालोखाल लगेच 1800 मांडून टाकूया. हे आपण आत्ताच का म्हणतोय? पुन्हा नंतर तुम्ही थोडीशी चूक करता. त्यानंतर 60 गुणिले 4. 6 चौक 24. 1 शून्य शून्य मांडा. 0 गुणिले 4 शून्य. आले 240. आता मी हे 240 या ठिकाणी मांडते. 240. मला दिसतंय का? माझ्यामुळे दिसत नाहीये. सगळ्यांना 240 कुठे मांडले? खाली एक मांडले. 1200 गुणिले 18 अधिक 1800 अधिक 240. ठीक आहे. तसं जागेअभावी आपल्याला हे थोडंसं अडचण समजून घ्यावी लागणार आहे. आता पुढचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. समजला सगळ्यांना? हा या पहिल्या ओळीचा समजला. 230 4 234 60 5 65. अगोदर वरच्या आडव्या लाईनचा तिरका गुणाकार आपण केलेला आहे. आता आपल्याला 200 आणि 60 यांचा गुणाकार झालेला आहे. आता आपल्याला कोणाचा गुणाकार करायचा आहे? 200 गुणिले 5 यांचा करायचा. हे संपलेले. 5 दुने 10. 5 दुने 10. हे मांडा 10. तर 2 शून्य आहेत पण आपल्याला मांडणं गरजेचं आहे. आता 30 आणि 5चा गुणाकार. 5 त्रिक 15. एका शून्याचे 0 आणि 5 चौक 20. हे 20 इथं मांडले. काय काय संख्या आल्या रे इथं? 1000 150 आणि 20. आता या सगळ्या संख्या आपल्याला बेरजेसाठी कुठं मांडायच्या आहेत? या बाजूला आपल्याला मांडायच्या आहेत. ओके. आता थोडी जागा बदलते. काय करूया? पुढचा गुणाकार मांडायचा आहे. काय काय आल्यात संख्या आपल्या? अधिक 1000. चला 1000 4 अंकी आहे म्हणजे त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे. समजतंय का सगळ्यांना? बेरजेमध्ये हे फार महत्वाचं आहे. ही संख्या ज्या त्या स्थानावर आपण मांडल्या पाहिजेत. नाहीतर काय होणार? सगळा घोळ होणार. नंतर किती मिळवायचे? अधिक 150 आणि अधिक 20. बघा जेवढे आले कॉलम 1 2 3 4 5 6 त्याच्यामध्ये जे काही उत्तर आलं ते सगळं आपल्याला इथं मांडणं भाग पडलेलं आहे. मी मुद्दाम 2 रंगामध्ये इथं मांडलेलं आहे तुमच्या लक्षात यावं म्हणून. 200 गुणिले 60 12000. 30 गुणिले 60 1800. 4 गुणिले 60
240 सगळ्या बेरजा इथं मांडल्या. अधिक 200 गुणिले 5 1000, 30 गुणिले 5 50, 4 गुणिले 5 20. आपण आता या ठिकाणी सगळ्या संख्या मांडलेल्या आहेत याची खात्री करून आपण घेतलीये आणि आता उत्तर मांडायचं आपल्याला. ठीक आहे. 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 0 0 अधिक 4 4 4 अधिक 5 9 9 अधिक 2 11 11शी 1 हातचाला 1 1 अधिक 0 1 1 अधिक 8 9 9 अधिक 2 11 11 अधिक 1 12 12शी 2 हातचाला 1 2 अधिक 1 3 3 अधिक 1 4 4 अधिक 1 5. या 1 मध्ये मिळवायला काहीच नाही म्हणून हा 1 जसा तसा मांडला. उत्तर किती आलं आपलं? 15,210. जमलं सगळ्यांना? व्हेरी गुड. दम लागला ना रे? मोठं गणित आलं एकदम. 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणणं. कितीही संख्येनं गुणाला येऊ दे, घाबरायचं नाही. जितके स्थान वाढतील तितके चौकोन वाढवायचे आणि गुणाकार करत राहायचं. सोपं आहे ना? समजलं सगळ्यांना? लिहून घेताय सगळेजण? मी 1 मिनिट थांबते तुमच्यासाठी. चला लिहून घ्या. 234 गुणिले 65 बरोबर किती? चौकोनामध्ये आडव्या आपण स्थानानुसार संख्या मांडलेल्या आहेत. त्यांचा तिरका गुणाकार करायचा आहे आणि जे उत्तर येईल त्याची उभी मांडणी करायची. व्हेरी गुड. आणि पुन्हा या सगळ्याची काय करायची आपल्याला रे? बेरीज करायची आहे. या ठिकाणी माझ्याकडून चिन्ह मांडायचं राहिलेलं आहे. आपण चिन्ह मांडूया. समजलं सगळ्यांना? मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. चला आता मी हे खोडायला सुरुवात करते. आपण एकच शेवटचं गणित बघणार आहोत. काय करायचं? तुम्ही आई बाबांकडून वेगळ्या संख्या घ्यायच्या आहेत आणि त्या संख्या घेऊन आपण गुणाकाराचा सराव रोज करायचा आहे. बघा, हातच्याची बेरीज, हातच्याची वजाबाकी, गुणाकार दोन्ही पद्धतीचा आणि भागाकार या सगळ्याची गणित रोज एक एक सोडवायची आहेत. तरच तुमचं गणित पक्क होणार आहे. चला नवीन गणित घेऊया. 819 गुणिले 12. मी मुद्दाम तुमच्या पुस्तकामधीलच गणित आहे. 819 गुणिले 12 बरोबर किती? मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपण काय करायचं आहे? या ठिकाणी चौकोन आखायचे आहे. मी वाढवते कारण गुणाकार कसे होत आहेत? हे होत आहेत की नाही. संख्या मांडण्यासाठी आपल्याकडे जागा सुद्धा राहिली पाहिजे. तर गुणाकारात चिन्ह मांडा. 8 शतक म्हणून 800, 1 दशक म्हणून 10, 9 एकक म्हणून 9 गुणिले 12. 12 मध्ये 1 दशक म्हणून 10, 2 एकक म्हणून 2 मांडायचे. आता याचं काय करायचंय तुम्हीच सांगणार आहे मला. काय करायचंय? गुणाकार. आधी कोणाचा गुणाकार करायचा आहे? या 2 संख्या बरोबर. 8 एके 8. किती शून्य आहेत? 1 2 3. 3 शून्य देऊन टाकायची. गुणाकाराची टॅक्ट आहे. आता कोणाचा गुणाकार? 10 गुणिले 10. 10 10 100. आपल्या सगळ्यांना माहित आहे. 10 गुणिले 9 90. चला ओके. पहिल्या लाईनचा गुणाकार झालेला आहे. आता पुढची लाईन कोणती? 800 ला 2 ने गुणायचंय. 800 गुणिले 2. 8 दुने 16. 2 शून्याचे 2 शून्य मांडले. 10 दुने 20. 9 दुने 18. त्याला गुणाकार सोपं आहे. व्हेरी गुड. आता काय करायची? या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची. कोणाकोणाची? तर हे जे काही उत्तरादाखल संख्या आलेल्या आहेत त्यांची फक्त बेरीज करायची. आता बेरीज करताना आपण 4 अंकी संख्या आधी मांडा, मग 3 अंकी, मग 2 अंकी. असं करण्यापाठीमागे कारण काय? तर तुमची बेरीज चुकू नये. आता पहिल्यांदा घेऊया 8000. एक मार्क केलं तरी चालेल. 8000
ओके. अधिक त्याच्या खाली कोण येते 1600 मांडा 1600. नंतर हे काय आहेत 100 मांडा 100. हे किती आहेत 20 मांडा खाली 20. हे 90 हे 90. इथे 18 इथे 18. ओके झाले 6 अंक 1 2 3 4 5 6. कन्फर्मेशन एकदा घ्यायचं. 0 अधिक 8 8 0 अधिक 2 2 2 अधिक 9 11 11 आणि 1 12 2. चला 1 6 आणि 1 7 7 आणि 1 8 8 अधिक 1 9. याला गुणाकार करेक्ट 9828. जमलं सगळ्यांना. अरे वा माझ्या अगोदर सोडवलं खूप छान. बघा राहुलनं माझ्या आधी सोडवलंय त्याने लगेच मला मेसेज केलेला आहे. व्हेरी गुड. समजला सगळ्यांना लॅटिस पद्धतीचा गुणाकार. इयत्ता 3री आणि 4थी दोन्ही वर्गाच्या मुलांसाठी हा गुणाकार फार महत्वाचा आहे. घाबरायचं नाही. गोंधळ तर अजिबातच करायचा नाही. गणित लिहून घेतलं सगळ्यांनी. व्हेरी गुड. चला तर मग व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करायला विसरायचं नाही. सगळ्यात महत्वाचं इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओची लिंक आपल्या यूट्यूबची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शाळेमध्ये सगळ्यांना अवश्य द्या की ज्याच्यामुळे सर्वांना अभ्यासासाठी फायदा होईल. मुलांनो ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. काय तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय सी यू. आणि लॅटिस पद्धतीचा गुणाकार रोज 1 नक्की करा. बाय बाय सी यू. धन्यवाद.